आता मित्रांनो आपण चाललो आहोत पांडवकालीन गणेश मंदिराकडे। तुम्ही हे नयनरम्य दृश्य बघू शकता। हेच ते मंदिर जे पाण्यामध्ये आहे। तुम्ही हे पाणी किती स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता। आणि ह्या पाण्यामध्ये हे पांडवकालीन गणेश मंदिर आहे। ही सगळी मासं आणि तिथे शिव मंदिर बघू शकता तुम्ही। पावसाळ्यामध्ये तर पाणी भरपूर असतं, आता पाणी कमी आहे।